हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण सुरू केला आहे तुमचा सायन्स पार्ट 2चा चॅप्टर नंबर 6. थोडा गॅप पडला आहे ना, आहे की नाही लक्षात? काय आहे चॅप्टरचं नाव आपल्या? ॲनिमल क्लासिफिकेशन. व्हॉट इट इज? ॲनिमल क्लासिफिकेशन. तर या ॲनिमल क्लासिफिकेशन चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण काय काय केलं आहे मुलांनो? वी हॅव स्टडीड ॲनिमल्स काय आहेत, परत 5 किंगडम्स. विच आर द 5 किंगडम्स? फर्स्ट इज युअर किंगडम मोनेरा, सेकंड इज युअर किंगडम प्रोटिस्टा, sorry, third is your kingdom fungi, fourth is plantae, and fifth is kingdom animalia, which is kingdom animal basically. And ह्याच्यात आपण जेव्हा बघितलं की क्लासिफिकेशनची काय गरज आहे, व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, का केलं पाहिजे क्लासिफिकेशन मुलांनो? पहिला सांगा मला का केलं पाहिजे? बिकॉज ऑफ येस की एवढे ॲनिमल्स आहेत आणि त्या ॲनिमल्सला आपण कसं काय ओळखू शकतो, त्यांच्या बाबतीत स्टडी कसं करू शकतो, त्यांच्यापासून जर काय बेनिफिट आहे ते कसं घेऊ शकतो. जर आपण त्यांना प्रॉपरली क्लासिफायच नाही करू शकत, जर आपल्याला माहितीच नाही आहे की त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि आहेत तर हॉर्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तेच टायगरचे असणार आहेत का, आर दे सिमिलर, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण शिकलो ॲनिमल क्लासिफिकेशन. राईट? वाय? बिकॉज 7 बिलियन स्पीसीज ऑफ ॲनिमल आर टुडे रेकॉर्डेड. रेकॉर्डेड म्हणतीये बरं का मी, प्रेझेंट म्हणताल तर वी डोंट नो हाऊ मेनी आर प्रेझेंट. अजून भरपूर ॲनिमल्स अनडिस्कवर्ड आहेत. राईट? सो वी कॅन नॉट से प्रेझेंट बट डिस्कवर्ड, की प्रेझेंट कितीही असू शकतात, जास्त पण असू शकतात ना, बट डिस्कवर्ड आर 7 बिलियन. आणि त्या 7 बिलियनचा स्टडी कसं करणार तुम्ही? सो फॉर दॅट रिझन आपण ॲनिमल क्लासिफिकेशन शिकलो. परत आपण पाहिलं की जुना पद्धत काय होती आणि कुणी आणली होती जुनी पद्धत? अरिस्टोटलनी. व्हॉट वॉज इट? की त्याच्या बॉडी शेपनी, हॅबिटॅटनी, हॅबिट्सनी त्यांनी कॅटेगराईज केलं. बट ते चाललं का? नाही, बिकॉज दॅट इज नॉट स्पेसिफिक. मेनी ॲनिमल्स शो सिमिलर हॅबिटॅट, राईट, सिमिलर हॅबिट्स. म्हणून काय आपण त्यांना क्लासिफाय किंवा सिमिलरिटी दाखवू शकतो का त्यांच्यात? नाही. देन नंतर आपण ते कॅन्सल आउट केलं आणि ऑन द प्रेझन्स ऑफ नोटोकॉड आपण ॲनिमल्सला क्लासिफाय करायला सुरू केलं. ज्यांच्याकडे नोटोकॉड आहेत ते कॉर्डेट्स, ज्यांच्याकडे नोटोकॉड हा प्रकारच नाही आहेत ते कोण? नॉन कॉर्डेट्स. राईट? सो दिस कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. फक्त एवढंच असाय पाहिजे का? नाही. नोटोकॉड ज्यांच्याकडे आहे मग त्यांना कसं आपण क्लासिफाय करणार? म्हणून अजून 5 क्रायटेरिया काढले आपण. काय होत्या त्या क्रायटेरिया? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, की बॉडी टिश्यू लेवल आहे, सेल लेवल आहे, ऑर्गन लेवल आहे. मग बॉडी सिमेट्री, कशी सिमेट्री आहे, कसं त्यांना डिवाईड, बॉडी डिवाईड झाल्यावर कशी होते, असिमेट्रिकली, रेडियली सिमेट्रिकल, किंवा तुमची बायलॅटरल सिमेट्रिकल. देन थर्ड वॉज युअर बॉडी कॅव्हिटी, की बॉडी कॅव्हिटी जी सिलोम आहे ते प्रेझेंट आहे की नाही. नाही आहे प्रेझेंट तर असिलोमेट, प्रेझेंट आहे तर यू सिलोमेट. देन अजून कोण आलं? थर्ड हे झालं. फोर्थ जर्म लेअर, की किती जर्म लेअर आहे, डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे. 2 जर्म लेअर म्हणजे डिप्लोब्लास्टिक, 3 जर्म लेअर म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक. ह्यांच्यातलं कुठलं आहे ॲनिमल, है ना. देन युअर फिफ्थ वॉज बॉडी सेगमेंटेशन, की त्यांची बॉडी सेगमेंटेड आहे की जस्ट इलॉंगेटेड आहे, नॉर्मली अशीच आहे की सेगमेंट्स पण आहेत त्यांच्या बॉडीला. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. मग ह्या सगळ्या गोष्टीला आपण लक्षात आणून आपण तुमचा नॉन कॉर्डेट्स यांच्या बाबतीत शिकलो. राईट? त्या नॉन कॉर्डेट्समध्ये 9 फायलम शिकलो आपण. किती शिकलो? 9 फायलम्स. व्हॉट वर दे? फर्स्ट वॉज युअर फायलम पॉरीफेरा. कोण होतं पॉरीफेरामध्ये? तुमचे स्पॉन्जेस होते, सायकॉन, स्पॉन्जिला, युस्पॉन्जिया. मग सेकंड होता तुमचा सिलियंट्रेटा किंवा तुमचा नायडेरिया पण म्हणलं जातं त्याला. कोण होते? जेलीफिश होता, त्याच्यात कोरल्स होते. मग थर्ड इट वॉज युअर फायलम प्लॅटीहेल्मिंथिस.
प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये कोण होतं? प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये फ्लॅट वर्म्स होते. मग फोर्थ वॉज युअर फायलम ॲस्केल्मिंथिस, ज्याच्यात इलॉंगेटेड थ्रेड लाईक राऊंड वर्म्स होते, है ना. देन फिफ्थ वॉज युअर फायलम तुमचं ॲस्केल्मिंथिस झालं, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस झालं ना, प्लॅटीहेल्मिंथिस झालं, ॲस्केल्मिंथिस झालं, मग ॲनलिड्स आले, है ना. फिफ्थ वॉज युअर फायलम ॲनलिडा, ज्याच्यात कोण होते मुलांना? तुमचे सेगमेंटेड वर्म्स होते. मग असेच आपण टोटल 9 फायलम्स करत गेलो, राईट. सी तुमचे फायलम ॲनलिडा झाला, सिक्स्थ आर्थ्रोपोडा झाला, मग मॉलस्का झाला 7th, मग एकिनोडर्मिटा किंवा एकायनोडर्मिटा झाला 8th, आणि 9th वॉज युअर हेमिकॉर्डेटा, जो कोण होता? लिंक होता नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स मधला, राईट. सो हू वॉज युअर लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स? इट वॉज हेमिकॉर्डेटा फायलम, राईट. सो आपण नॉन कॉर्डेट्स आता अख्खं शिकलोय. आता we are going to move towards chordates. We are going to move towards chordates. So कोण आहेत मुलांनो chordates? किंवा तुमचा फायलम chordata, let's say, कोण आहे? chordates or phylum chordata? chordates or phylum chordata. कोण येतं ह्याच्यात मुलांनो फायलम chordata मध्ये? बेसिकली असे ॲनिमल्स ज्यांच्याकडे काय आहे मुलांनो? नोटोकॉर्ड. फायलम कॉर्डेटामध्ये कोण येतं? नोटोकॉर्ड असणारे ॲनिमल्स, नोटोकॉर्ड असणारे ॲनिमल्स, राईट. आपण थोडे, तुम्हाला आठवत आहे का, फर्स्ट सेशनमध्ये और सेकंड सेशनमध्ये मे बी आपण शिकलो आहे डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स, की काय कॅरेक्टरिस्टिक होते, आपण ते पण पाहिलेत. फायलम कॉर्डेटाचे काय होते बरं कॅरेक्टरिस्टिक्स? व्हॉट वर द कॅरेक्टरिस्टिक्स? सगळ्यात पहिलं होतं नोटोकॉर्ड वॉज प्रेझेंट. नोटोकॉर्ड वॉज प्रेझेंट. मग काय होतं? फॅरेंजियल गिलस्लिट्स प्रेझेंट होते मुलांनो. फॅरेंजियल गिलस्लिट्स प्रेझेंट होते. देन नर्व कॉर्ड किंवा स्पायनल कॉर्ड प्रेझेंट होता. नर्व कॉर्ड और स्पायनल कॉर्ड प्रेझेंट. आणि कुठे प्रेझेंट होता मुलांना तो? वेंट्रली की डॉर्सली? डॉर्सली. आपल्या पण डॉर्सल साईडला आहे ना, डॉर्सली प्रेझेंट होता. आणि फोर्थ एक लास्ट कॅरेक्टरिस्टिक होतं प्रेझेन्स ऑफ हार्ट. आणि ते कुठं होतं? वेंट्रली, राईट. प्रेझेन्स ऑफ हार्ट जे कुठलं आहे? वेंट्रल ॲक्सिसवर आहे, वेंट्रली आहे. क्लिअर? काय झालं मुलांना? ठीक आहे. अरे जस्ट अ सेकंड, आपण बोर्ड थोडासा हलवू. येस, फाईन. सो काय होते 4 कॅरेक्टरिस्टिक? पहिलं तर नोटोकॉर्ड प्रेझेंट होता सगळ्यांमध्ये. सेकंड वॉज युअर फॅरेंजियल गिलस्लिट्स प्रेझेंट होते. काय काम आहे फॅरेंजियल गिलस्लिट्सचं? विसरला असताल, तिथे रेस्पिरेटरी ऑर्गन असतात. जर तो ॲक्वेटिक असेल तर ते गिल्सनी व्हॉट यू से रेस्पायर करतात. बट जर तो टेरेस्ट्रियल असेल ॲनिमल तर फॅरेंजियल गिलस्लिट्सच्या इथे त्यांचा लंग फॉर्मेशन आणि त्यांचा रेस्पिरेटरी ट्रॅक बनायला लागतो. ठीक आहे, फॅरेंजियल गिलस्लिट्सचा काम काय आहे? रेस्पिरेशन. फाईन. देन थर्ड, नर्व कॉर्ड और स्पायनल कॉर्ड प्रेझेंट. नर्व कॉर्ड किंवा स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे. कुठे आहे? डॉर्सली का वेंट्रली? म्हणजे मागच्या साईडला का पुढच्या साईडला? मागच्या, विच इज डॉर्सली. डॉर्सल, राईट. दिस इज युअर डॉर्सल ॲक्सिस. मग फोर्थ, इट इज प्रेझेन्स ऑफ हार्ट.
ह्यांच्यात हार्ट पण प्रेझेंट असतं आणि ते कुठे मागे की पुढे पुढे असतं. दॅट मीन्स वेंट्रली. हे 4 मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुमच्या फायलम कॉर्डेटाचे. आता फायलम कॉर्डेटामध्ये आपण काय करणार आहोत, 3 सब फायलम पाहणार आहोत. फर्स्ट इज युअर युरोकॉर्डेटा, मग सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा, असे 3 सब फायलम आपण करणार आहोत. ते करायच्या आधी आय वॉन्ट यू टू राईट डाऊन दिस कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, नोटबुकमध्ये लिहून घ्या. झालं लिहून तुमचं मुलांनो? करू इरेज आता मी? ठीक आहे, एकदा बुक वाचूयात आता आपण. काय दिलंय? दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. काय आहे त्यांची सपोर्टिंग रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात नोटोकॉर्ड. ठीक आहे, ते प्रेझेंट आहे ह्यांच्यात. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. आता बघा, नॉन कॉर्डेट्स जे होते त्यांचं काय होतं की सेपरेट फायलम दिलता. 1, 2, 3, 4 पॉरिफेरा, नायडेरिया, ॲनलिडा, इकिनोडर्मिटा, हे असे वेगळे वेगळे फायलम होते. बरोबर ना, 9 फायलम पाहिले आपण. बट जे कॉर्डेट्स आहेत मुलांनो, ते एकाच फायलममध्ये सगळे आहेत आणि त्या फायलमला 3 सब फायलममध्ये मग डिवाइड केलं आहे की तुमचा युरोकॉर्डेटा झाला, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा, असे हे सब फायलम आहेत. हे लक्षात ठेवा. नॉन कॉर्डेट्स 9 फायलम आहेत, बट जेवढे कॉर्डेट्स आहेत ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे ते सगळे एकाच फायलममध्ये आपण टाकलेले आहेत. ठीक आहे. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इंटू 3 सब फायला. किती? 3 सब फायलममध्ये त्यांना क्लासिफाय केलंय. आणि त्यांनी पण मग काय दिले आपल्याला? कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत, जे आता आपण केले. काय आहे?
Notochord is present in the body during at least developmental stages. नोटोकॉर्ड जे आहे ते फायलम कॉर्डेटामध्ये प्रेझेंट आहे आणि डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये ॲटलिस्ट, की नंतर जाऊन तो नोटोकॉर्ड मॉडिफाय होतो, बट सुरुवातीला तो क्लिअर नोटोकॉर्ड म्हणून तुम्हाला डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये दिसणार आहे. देन pharyngeal gill slits are present in the body during any developmental stage. pharyngeal gill slits जे आहेत ते बॉडीमध्ये दिसणार आहेत, पण कधी डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये. आता तुम्ही म्हणताल मॅम सगळं डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये का? बिकॉज जेव्हा प्रॉपर डेव्हलप होईल तेव्हा ह्या गोष्टी मॉडिफाय होतात ना मुलांनो. आता तुमच्याकडे लंग्स आहेत, तुमच्या बॉडीवर कुठे तुम्हाला फॅरेंजियल गिल स्लिट्स दिसत आहेत का? नाही. बट डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये सगळ्यांना फॅरेंजियल गिल स्लिट्स दिसतात. वाय? ते लंग्स त्याच्यातूनच डेव्हलप होतात. सो डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये आपल्याला फॅरेंजियल गिल स्लिट्स, नोटोकॉर्ड हे दिसणार आहे, बट नंतर 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 जाऊन ते काय होणार आहे? डेव्हलप होऊन मॉडिफाय होणार आहे. ठीक आहे. देन single tubular spinal cord is present on the dorsal side of body. एक single tube like spinal cord. ट्यूब लाईक काय असणार आहे? स्पायनल कॉर्ड असणार आहे. कुठे दिसणार आहे तो? आणि तुम्हाला डॉर्सल साईडला, योर बॅक साईड. देन हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हार्ट कुठं प्रेझेंट आहे? वेंट्रल साईड म्हणजे समोरच्या साईडला. क्लिअर? हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आत्ताच आपण केलेत. देन योर फर्स्ट सब फायलम इज यूरोकॉर्डेटा. चला पटपट आपण लिहूयात त्याचे पण कॅरेक्टरिस्टिक्स. सब फायलम यूरोकॉर्डेटा. आता आपण नॉन कॉर्डेटा संपवलेला आहे. आता प्रेझेंटमध्ये काय शिकतोय, नाहीतर कन्फ्यूज करून घेताल. कॉर्डेटा हा फायलम. फर्स्ट इज यूरोकॉर्डेटा. पहिलं लिहून घेऊयात, मग डिस्कस करू. दे आर मरीन बोलूयात. ठीक आहे. मोस्टली ते सॉल्ट वॉटरमध्येच असतात सगळेच मरीन ॲनिमल्स. ओके. 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. टोटली 5 आहेत, बट आपण पहिलं 4 करू, मग 5th करू. ठीक आहे. दे आर मरीन ॲनिमल्स. सो तुमचा सब फायलम यूरोकॉर्डेटा जो आहे तो टोटली मरीन आहे. टोटली काय? मरीन आहे. म्हणजे ॲक्वेटिकमध्ये तो फ्रेश वॉटरमध्ये दिसणार आहे का तुम्हाला त्याच्यातला प्राणी? यूरोकॉर्डेटातला प्राणी तुम्हाला फ्रेश वॉटरमध्ये नाही दिसणार आहे. तो तुम्हाला फक्त खाऱ्या पाण्यात, अर्थात तुमच्या मरीन वॉटरमध्येच दिसणार आहे, समुद्रात किंवा ओशन ऑर सी. राईट. देन बॉडी इज कवर्ड विथ स्किन लाईक चेस्ट.
बॉडी जे आहे ती एका स्किन लाईक मटेरियलनी कवर्ड असणार आहे. ठीक आहे, ह्यांची बॉडी कशाने कवर्ड असणार आहे? आपली कशी स्किन आहे तशा टाईपच्या एका कवरनी, त्याला ट्युनिक आपण म्हणलं गेलं. सी इथे तुमच्या ह्याच्यात ट्युनिक म्हणलं गेलं. ठीक आहे. देन लार्वा आर फ्रीली स्विमिंग. हे जे लार्वा म्हणजे काय मुलांनो? बेसिकली लार्वा हा टर्म कधी येतो माहिती आहे? जेव्हा ते ॲनिमल छोटं बेबी स्टेजमध्ये असतं, हां, त्याला आपण लार्वा बोलतो. अडल्ट म्हणजे प्रॉपर डेव्हलप्ड ॲनिमल आणि लार्वा म्हणजे बेबी स्टेजमध्ये हळूहळू तो डेव्हलपिंग ॲनिमल आहे. सो यांचा बेबी स्टेज जो आहे, लार्वल स्टेज जो आहे, तो पाण्यात फ्रीली स्विमिंग असतो आणि त्यांच्यात जो नोटोकॉर्ड आहे तो फक्त त्यांच्या शेपटीमध्ये असतो, त्यांच्या टेल रिजनमध्ये असतो. म्हणूनच त्यांना बोललं गेलंय फायलम युरोकॉर्डेटा, बिकॉज ते त्यांच्या फक्त शेपटीच्या रिजनमध्ये असल्यामुळे ह्या फायलमच्या ॲनिमल्सला, आय मीन सब फायलमच्या ॲनिमल्सला युरोकॉर्डेट्स बोललं गेलंय. का युरोकॉर्डेटा नाव आहे? बिकॉज लार्वल स्टेजेसमध्ये त्यांचा नोटोकॉर्ड कुठे असणार आहे? फक्त टेल रिजनमध्ये. ठीक आहे, क्लिअर. आणि फोर्थ, हे जे लार्वा आहेत जेव्हा त्यांना अडल्टहुडमध्ये यायचं असतं ते जातात समुद्राच्या बॉटमला. ठीक आहे, समुद्राच्या एकदम बॉटमला, आणि तिथे जाऊन त्यांचं मेटामॉर्फोसिस होतो. मेटामॉर्फोसिस, डू यू नो अबाउट बटरफ्लाय? की एक कॅटरपिलर असतो, तो त्याच्या आजूबाजूला ककून बनवून त्याच्यात डेव्हलप होऊन मग नंतर डायरेक्ट काय करतो? बटरफ्लायमध्ये चेंज होतो. सो मेटामॉर्फोसिस म्हणजे चेंज होतं, एक अशा फेजमधून जातात ते जिथं ते लार्वापासून अडल्ट बनतात. आणि हे कुठं होतं? समुद्राच्या बॉटमला. की तो जाणार लार्वा स्टेज एकदम समुद्राच्या बॉटमला, तिथे जाऊन तो मेटामॉर्फोसिस या प्रोसेसमधून जाणार, या फेजमधून जाणार आणि मग अडल्टमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, क्लिअर. हे 4 पॉईंट की ते तर सगळ्यात पहिलं काय आहेत? फक्त खाऱ्या पाण्यात राहतात. दे आर टोटली मरीन. देन बॉडी कशाने कवर्ड आहे? एक स्किन लाईक स्ट्रक्चरनी. ठीक आहे, त्याला म्हणायचं ट्युनिक. या स्किन लाईक स्ट्रक्चरला तुम्ही ट्युनिक म्हणायचं, ट्युनिक. देन लार्वा ह्यांचा काय आहे? फ्रीली स्विमिंग. आणि त्याच्या शेपटीत काय असणार आहे? नोटोकॉर्ड. आणि फक्त शेपटीत नोटोकॉर्ड असल्यामुळे ह्यांना बोललं गेलंय सबफायलम युरोकॉर्डेटा. आणि जेव्हा लार्वाला अडल्टहुडमध्ये एंटर करायचं असतं तो समुद्राच्या बॉटमला जाऊन मेटामॉर्फोसिस या फेजमधून जाणार, या प्रोसेसमधून जाणार आणि मग तो अडल्ट होणार. ठीक आहे, क्लिअर. हे 4 पॉईंट लिहून घ्या. परत तुम्हाला 2-3 मिनटं देते मी.
ठीक आहे, क्लिअर. आता फिफ्थ वाला पॉइंट एक बघू, इरेज करते आता हे मी, खूप वेळ दिला मी तुम्हाला. Fifth point is they are generally hermaphrodite or bisexual. They are generally hermaphrodite or bisexual. और म्हणजे example, herd mania, डोलियोलम. ठीक आहे, दीज आर द एक्झाम्पल्स. लास्ट पॉइंट फक्त हाच आहे की ते काय आहेत, बेसिकली जनरली त्यांचं मोस्ट ऑफ देम आर hermaphrodite, which means they are bisexual. एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असणारे मेल आणि फिमेल. दॅट इज वॉट इट मीन्स बायसेक्शुअल, दोन्ही सेक्सेस प्रेझेंटेड. सो दे आर hermaphrodite. क्लिअर मुलांनो? एक्झाम्पल हर्डमेनिया आणि डोलियोलम. हर्डमेनिया आणि डोलियोलम. फाईन. क्लिअर विथ युअर युरोकॉर्डेटा. कळलाय? एकदा बुकमध्ये तरी वाचू आपण. सेम पॉइंट्स आहेत. दीज आर मराईन ॲनिमल्स, मरीन ॲनिमल्स आहेत, खाऱ्या पाण्यातल्या. देन देअर बॉडी इज कवर्ड विथ स्किन लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ट्युनिक. बॉडी कशाने कवर्ड आहे? स्किन लाईक स्ट्रक्चर ज्याला म्हणतात ट्युनिक. देन larva of these animals are freely swimming. Larva freely swim करतोय. And notochord is present only in the tail region. Notochord कुठे आहे? फक्त शेपटीत त्यांच्या tail region मध्ये. Hence they are called as Urochordata. म्हणूनच त्यांना काय म्हणलं गेलंय? Urochordata म्हणलं गेलंय. Then larva metamorphose into adults after settling down at the bottom of sea. Larva काय करतो? मेटामॉर्फोसिस. काय करतो? मेटामॉर्फोसिस. तो जातो एकदम बॉटमला आणि अडल्टहुडमध्ये चेंज होतो अडल्ट्समध्ये. अँड जनरली दे आर बायसेक्शुअल किंवा हर्माफ्रोडाईट. ठीक आहे, हर्डमेनिया आणि डोलियोलम हे एक्झाम्पल आहेत. सी, ही बॉडी आहे, ही वरची लेअर जी आहे ट्युनिक, जी स्किन लाईक कवरिंग आहे. फूट आहे त्यांना मूव्ह करायसाठी. ब्रांकियल अपर्चर. ब्रँकियल अपर्चर म्हणजे लंग्स, जिथून रेस्पिरेशन होतं त्या रेस्पिरेशनसाठीचं ते एक पॅसेज आहे. आणि एट्रियल अपर्चर. एट्रियल अपर्चर म्हणजे मुलांनो तुमचे सर्क्युलेशन, तुमचं जे हार्टचं काम करतं ते एट्रियल अपर्चर करतंय. तुम्हाला एकदा लिहून देते मी. ब्रांकियल अपर्चर म्हणजे, ब्रांकियल अपर्चरचं काम काय आहे? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन. आणि एट्रियल अपर्चरचं, एट्रियल अपर्चरचं काम आहे सर्क्युलेशन. क्लिअर? ब्रांकियलचं रेस्पिरेशन आणि एट्रियल अपर्चरचं काम आहे सर्क्युलेशन. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट काढा. झालं? आता थोडेसे आपण जसे लास्टला काय क्वेश्चन एक्सपेक्टेड असणार आहेत ते थोडंसं करूयात. ठीक आहे. टेल मी द हॅबिटॅट ऑफ दिस ॲनिमल. हॅबिटॅट म्हणजे त्यांची राहणीमान, कुठे राहतात, कुठे दिसणार आहेत. सो हॅबिटॅट ऑफ दिस ॲनिमल जर विचारलं तर काय? दे आर मरीन ॲनिमल्स विच आर फाउंड मोस्टली इन ओशन अँड
सीज. तुम्हाला लिहायचे ते मरीन ॲनिमल्स आहेत. फर्स्टली दे आर ॲक्वेटिक ॲनिमल्स, मोस्टली मरीन, विच आर फाउंड इन कुठे तुमच्या ओशन्स आणि सीमध्ये. देन is their body covered with a special covering? Yes, their body is covered with the special covering called as tunic. परत why are they called urochordata? का urochordata बोललं गेलंय? Because in their larval stages, when they are freely swimming, their tail only has notochord. फक्त tail मध्ये notochord present असणार आहे. That's why it is called as subphylum Urochordata, because of presence of tail in presence of notochord into the tail. ठीक है. Then are they unisexual? No, they are hermaphrodite or bisexual. ठीक है. Clear? Give me the example of subphylum Urochordata. It's Herdmania आणि Doliolum. क्लिअर. खूप छोटे आहेत हे तर पॉईंट्स. नॉन कॉर्डेट्समध्ये बघितलं ना थोडंसं किचकट होतं. दीज आर व्हेरी इझी, तुम्हाला लगेच कळतील असे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कॉर्डेटाचे कॅरेक्टरिस्टिक्स कळले असतील जे आपण रिवाईज केले, आणि सब फायलम युरोकॉर्डेटा देखील कळाला असेल. भेटूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये जिथे आपल्याला सिफॅलोकॉर्डेटा करायचा आहे. थँक्यू.